मित्रो 89 मराठी या यूट्यूब चॅनलवर मी आपला संजय गोडके सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करतो। मित्रो आज सोलापूर बाजार समितीमध्ये 155 गाड्यांची आवक आहे। आज आवक कमी आहे। पाहूया मित्रांनो आजचे सोलापूर बाजार समितीमध्ये काय निलाव चालू आहे, आज काय मार्केट आहे ते पाहूया। 1200 रुपये लाल आहे, 1200 रुपये दिले। 14.5 चला 14.5 काटे चल 14.5 आम्हाला 15 करावं राहू दे 15 हो पतंगे यूट्यूबर है इकडे आम्ही करे 16 रुपये 1300 रुपये 1300 है नहीं ध्यान दे 12.5 12.5 यानी एसबी 12.5 सोरबोय यानी जमके 12.5 कोणत मला शेतकरी मित्र आज आवक कमी असून देखील आज बाजार दबावामध्ये चालत आहे। 1300 रुपये 1300 रुपये 1300 रुपये 13.5 बरोबर 1400 रुपये 1400 रुपये 1400 रुपये 1400 रुपये। शेतकरी मित्र आज सोलापूर बाजार समितीमध्ये हायेस्ट 1900 रुपयेचा दर झालेला आहे। खरं तर आज सोलापूर बाजार समितीमध्ये जवळजवळ पुन्हा एकदा 200 रुपयांनी मार्केट या ठिकाणी कोसळलेलं आहे। 1500 देऊ का 1500 रुपये 1500 चिंगळी 800 रुपयांनी गेली 800 1500 रुपये 1500 रुपये 1500 रुपये 1500 मिडियम मिक्स गोल्ड टी मोठा बारीक 14.5 रुपये। नमस्कार शेतकरी राजे, नमस्कार। काय कसा गेला कांदा आज? 17.5 रुपये गेला। 17.5 हो बर, किती गोणे आणले होते? 300 पाकिट आणले होते। आज तुमची वैयक्तिक किती पाकिट होती? 110। 110। त्यामध्ये 1 नंबरला काय रेट भेटला? 1 नंबरला 17.5। हां, 2 नंबरला 15.5। 3 नंबरला 13.5। 4 नंबर केला होता का? बर, 1 नंबरच्या किती बॅगा होत्या? 50। 2 नंबरच्या 44 आणि 3 नंबर 25। बर, काय वाटते आज सोलापूर बाजार समितीमध्ये जो दर मिळाला आहे त्यामध्ये तुम्ही समाधानी आहे का नाही? नाही, आज दर पडायचं, दर पडलेत। बर, तुमचं नाव गाव पत्ता काय म्हणलं? ज्ञानेश्वर गंगाधर तरांडे, हां, मुक्काम खडकी, तालुका वडवणी, जिल्हा बीड। मोबाईल नंबर 84 59 30 25 95। बर, हा वाहन कुठला आहे नेमका? हे आमचंच वाहन। तसं नाही म्हणजे गरवा आहे? गरवा हो। कधी केली होती लागण? 3 महिने 3 महिन्यात काढलं इतक्या फास्ट? हो। उन्हाळी कांदा 4 महिने लागते म्हणजे? 3 महिन्यातच निघलाय। कसं काय? आणि एवढा मोठा झाला, काय प्रक्रिया केली नेमकी? उन्हामुळे खात हे टाकल्यामुळं कुठल्या महिन्यात लागण केली होती? कुठल्या? पुसाच्या महिन्यात, जानेवारी फेब्रुवारी असं सांगा। बर, 3 महिन्यात उन्हाळी कांदा निघतो? हो, काढला। हां, काय रोगराई वगैरे काय आली होती का? हां, साधारण खर्च काय आला तुम्हाला? 30-35 हजार रुपये आला एक करला।
बर. नमस्कार शेतकरी राजे, तुमचं काय नाव? तुळशीराम एकनाथ करांडे, बर. कुठलं गाव? खडकी देवळा, मुक्काम पोस्ट? मुक्काम खडकी पोस्ट देवळा, वळणी तालुका, जिल्हा बीड. बर. आज किती आणला होता कांदा? कांदा 26 पाकिट, 26 पाकिट, आपले 53 पाकिट, 53 पाकिट. एक नंबरला काय रेट भेटला? 1500 रुपये. बर. 2 नंबरला? 1400 रुपये. 3 नंबरला? 3 नंबर नव्हतं माझ्याकडे. बर. 2 नंबर. काय वाटतंय दराबद्दल समाधानी आहे का नाही तुम्ही? थोडं आज थोडं कमी प्रमाणात झालं हो. बर. आणि खर्च पण वाढलाय, त्याच्यामुळं दर 1500-1400 जर मिळाला तरी पण खर्च खताची किंवा त्याचे सगळे भाव वाढले, भाडे पण वाढलेले, बरोबर आहे. हा. त्याच्यामुळं खर्च आता एवढ्या भावावर तुमच्या जास्त खर्च झाल्यामुळं हा किंवा भाव जरी मिळाला तरी शेतकऱ्याला काही परवडण्यात जात नाही, नुसता खर्चच निघतोय. खर्चच निघतोय. बर. आता लोकांना वाटतंय 15 रुपये गेलाय कांदा, 15 विकून सुद्या हा खर्च पण तेवढंच व्हायला लागलाय. अहो बायला रोजगार पण 400 रुपये द्यावा लागतो. हा. मग काय होणार शेतकऱ्याला? खर्च वाढलेला आहे. मग केंद्र सरकारनं शेतकऱ्यांसाठी काय अनुदान वगैरे द्यावं असं वाटतंय की नाही तुम्हाला? वाटतंय पण देतच नाही. वर्षी असंच अनुदान देतो म्हणलं, अर्ध्या शेतकऱ्याला दिलं, अर्ध्या शेतकऱ्याला दिलंच नाही. हा. मग असं म्हणजे काय मग आता तुमची सरकारकडून आता काय अपेक्षा आहे? मग कुठलं तरी अनुदान म्हणा किंवा काहीतरी म्हणा सरकारनं करायला पाहिजे. तर सरकारला वाटतंय 15 रुपये कांदा विकला किंवा 20 रुपये विकला, पण खर्च पण त्यात वाढला नाही, खताचे रेट तसेच वाढले. एकरी आता किती खर्च यायला लागलाय साधारण? म्हणलं तरी 1,00,000 रुपये, तरी 50,000 रुपये खर्च जाऊ शकतो. 60,000 रुपये, 61,000 रुपये खर्च येतो. कमीत कमी घरचे राब आपला घरची शेतीतली असते, घरी आपण राबतो तरी बी 60,000 जातात. सगळा जर पाणी, वीज, जर कष्टाचं जर तुम्ही केला तर एक लाख रुपये खर्च होऊ शकतो. पण उत्पन्न व्हायला 80,000 रुपयाचं, खर्च व्हायला लाख रुपये. त्यामुळं म्हणजे कष्ट करून सुद्धा अपेक्षित उत्पन्न भेटत नाही. मग त्यासाठी सरकारनं तुम्हाला काय आता खताचे भाव थोडे व्यवस्थित ठेवले किंवा ह्या रेटमध्ये कांदा विकला, समजा 15 रुपये विकला, 16 रुपये विकला किंवा 20 रुपयापर्यंत विकला, 20 रुपये तरी कांदा, तर कमीत कमी 20 रुपयाच्या पुढे तर 25 पर्यंत तरी मिळायला पाहिजे. म्हणजे शेतकऱ्याला 10-5 रुपये राहू शकते. ह्याच्यात 1 रुपया होऊ शकत नाही. तुम्हाला काय वाटतंय कांद्याला रेट किती फिक्स रेट असायला वाटतंय का हमी भाव? फिक्स रेट असावा. किती पाहिजे किमान? 20च्या पुढून पाहिजे. 20च्या पुढून परवडतो का मग? कमीत कमी 10-15 ह्याच्यामध्ये काहीच राहत नाही. तुम्ही तुमच्याकडे कांदा साठवणूक करतात का? नाही ना, साठवून आम्ही काढतो असंच आणतो. हा, म्हणजे साठवणुकीचं परवडत नाही, मेंटेनन्स. आमच्याकडे नियोजन नाही. बाकी तुमच्याकडे शेतामध्ये काय काय आहे? कांदा आणि कापूस. एवढंच करताय? कापसाची पण भाव. मग तुमचं जे किती एकूण क्षेत्र तुमचं? माझ्याकडे आहे की 5 एकर. 5 एकर. 5 एकरामध्ये काय काय करता? कापूस लावतो. कापूस लावल्यानंतर कांदा करतो किंवा थोडा गहू करतो किंवा ज्वारी करतो. काय त्या 5 एकरामध्ये उन्हाळ्यामध्ये काय बागायत असतं का तुमचं? उन्हाळ्यामध्ये पाणी एकर म्हणजे जवळपास 2-2.5 एकर मध्ये कांदा असतो. पाणीचा भाग नसल्यामुळे पाणी जास्त पुरले जात नाही सगळ्या शेतीला. म्हणजे उन्हाळ्यात पीक तुम्ही करत नाही. मग तेवढ्या पावसाच्या जीवावर संपूर्ण शेती अवलंबून आहे. मग तुमच्या कुटुंबाला पुरेसं उत्पन्न भेटतं का शेतामधून? नाही, असं झाल्यानंतर नाही ना भेटत. एकदम म्हणजे दुष्काळी भागामध्ये जर असा जर शेतकऱ्याला भाव मिळाला लागला तर तुमचा म्हणजे घरखर्च करणं मुश्किल आहे. तर मग सरकारनं तुम्हाला नेमक्या कुठल्या सुविधा दिल्या पाहिजेत? म्हणजे काय कांद्याला हमी भाव दिला पाहिजे? किती द्यायला पाहिजे कांद्याला हमी भाव? कमीत कमी 20 रुपयाच्या पुढे काहीतरी द्यायला पाहिजे. आणि त्याच्या आज जर भाव आला तर किमान प्रति क्विंटल तुम्हाला अनुदान वगैरे काय मिळालं पाहिजे की नाही? काहीतरी दिलं पाहिजे सरकार, शेतकऱ्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि खरंच परिस्थिती नाजूक परिस्थिती म्हणलं तर खरंच परिस्थिती शेतकऱ्याचीच अवघड आहे. त्याच्या परिस्थितीला कशा शेतकऱ्याची अवघड आहे ना. बरोबर आहे. नाही, एक तर काय शेतकऱ्याला बरोबर आहे, काहीच नाही. शेतीत कष्ट करायचे रात्रंदिवस कष्ट करून पुन्हा इथे आणायचे आणि इकडे शेतीच्या सध्या नाही.
बरोबर. इथे येऊन उभा राहणार शेतकरी आपल्या हातात काहीच नाही. काहीच नाही. इथे उभं राहिलो 10 सेकंदामध्ये एक एकला 14-15 रुपये. आपण काय बोलू शकलो का त्याला व्यापाऱ्याला? बरोबर आहे. खर्च म्हणजे शेतकऱ्याची परिस्थिती एकदम अतिशय बिकट आहे. तर यावर काय उपाय असावा असं वाटतंय? सरकारनं म्हणतंय शेतकऱ्याला लक्ष द्या किंवा देत नाही. आणि शेतकऱ्याची जेवढी हाल आहेत तेवढी कोणाची हाल नाही, तर म्हणजे शेतकरी जास्त हाल आहेत कमीत कमी आहे. तर मित्रो, हे होते तुळशीराम करांडे बीड जिल्ह्यातली, की त्यांनी कांद्यावर प्रतिक्रिया दिली आहे. करांडे, आपण 89 मराठीसोबत बातचीत केली त्याबद्दल मी आपला आभारी आहे. यापुढं तुमच्या कष्टाला चांगलं यश मिळो ही अपेक्षा करतो आणि इथे थांबतो. नमस्कार. तर शेतकरी मित्र, आज सोलापूर बाजार समितीमध्ये हायेस्ट कांद्याला 1900 रुपये कुठंतरी एखादं वक्कल गेलेलं आहे. नाहीतर सरासरी कांदा आज 1 नंबर 16.5, 17, 18 असाच गेला आहे. मीडियम कांद्याचा रेट हा जवळजवळ 14.5, 15, 16 असा आहे. तर गोल्टीचा रेट बऱ्यापैकी 500 रुपयापासून ते 1300 रुपये असा दिसून आलेला आहे. नमस्कार.